सरकारच्या धोरणानं शेतकऱ्यांचा खेळच केला। सरकारनं केवळ एक दोनच नाही तर सगळ्या शेतीमालाचे भाव पाडण्याचा सपाटाच लावला होता। त्यामुळे एकीकडे सगळे जग नवीन वर्षाचं उत्साह स्वागत करत असताना आपल्या शेतकऱ्यांच्या मनावर मात्र सरकारी धोरणांचे घाव ताजे होते। मग 2023 मध्ये गेले वर्षभर सरकारने अशी कोणती धोरणं राबवली की ज्याचे घाव आजही आपल्या शेतकऱ्यांच्या मनावर ताजे आहेत, त्याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। आपण सुरुवातीलाच पाहूयात की सरकारच्या धोरणामुळे सोयाबीनचे भाव कसे पडले। आता यंदा दुष्काळामुळे आपलं सोयाबीनचं उत्पादन घटलंय, त्यामुळे साहजिकच आपल्याला अपेक्षा होती की सोयाबीनला चांगला भाव मिळेल। पण नेमकं सरकारनं याच वेळी खाद्यतेल आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केली आणि तेलाचे भाव पाडले। त्यामुळे झालं असं की देशातल्या सोयाबीनसह इतर तेलबियांचे भाव पडले। आज रोजी आपल्या सोयाबीनला केवळ 4,500 रुपयांचा भाव मिळतो। त्याचं महत्त्वाचं कारण आहे खाद्यतेल आयात शुल्कात केलेली कपात। आत्ताचं जर आपण आयात शुल्क पाहिलं तर जे कच्चे तेल आहेत, पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेल, या तीनही प्रकारच्या कच्च्या तेल आयातीवर सध्या 5.5% आयात शुल्क आहे, तर रिफाईंड तेलावर 13.75%। म्हणजे सरकारनं गेले वर्षभर खाद्यतेल आयात वाढावी यासाठी आयात शुल्क मोठ्या प्रमाणात कमी केलंय। मग या आयात शुल्क वाढीचा नेमका काय परिणाम झाला? खाद्यतेल आयात वाढल्यानं देशात तेलाचे भाव पडले। सोयाबीन आणि मोहरीच्या भावावर याचा परिणाम दिसून येतोय। भाव कमी झाल्यानं शेतकरी अडचणीत आले, तर तेलबिया उत्पादन वाढीत पुढील काळात सुद्धा अडचणी तयार होणार आहेत। आपण जी काही आयात वाढवली त्याचा फायदा इंडोनेशिया, मलेशिया, रशिया, युक्रेन, अर्जेंटिना आणि ब्राझीलमधील शेतकऱ्यांना होणार आहे। दुसरं पीक आहे कांदा। सरकारनं गेले वर्षभर कांदा उत्पादकांचा चक्क खेळच मांडला। कांद्याला चांगला भाव तर मिळूच दिला नाही, पण कांद्याचे भाव पाडून कांदा उत्पादकांना अनुदानाचं गाजर दाखवलं। हे अनुदान शेतकऱ्यांना 9 महिन्यानंतर सुद्धा मिळालेलं नाहीये। बरं, विशेष म्हणजे कांद्याचे भाव असे काही वाढले पण नव्हते। सरकारनं कांद्याचे भाव तेव्हा पाडले जेव्हा कांद्याचे भाव आधीच कमी होते। मग सरकारनं कांद्याचे भाव पाडण्यासाठी काय काय केलं? 19 ऑगस्ट रोजी अचानक डिसेंबर 2023 पर्यंत कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावलं। त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी डिसेंबर 2023 पर्यंत टनाला $800 किमान निर्यात मूल्य लागू केलं। 8 डिसेंबरला निर्यात बंदीचा वार करत मार्च 2024 पर्यंत निर्यात बंदी केली। नाफेडचा वापर कांद्याचा भाव पाडण्यासाठी सरकारनं केला। 9 महिन्यानंतरही कांदा अनुदान मिळालं नाही। या सगळ्या निर्णयातून सरकारनं कांद्याचे भाव पाडले आहेत। आता बघूया टोमॅटोचं। सरकारनं कांद्यापाठोपाठ टोमॅटोला सुद्धा सोडलं नाही। टोमॅटोचे भाव गेले वर्षभर तर शेतकऱ्यांना कमीच मिळत होते, पण मध्यंतरी जो काही भाव वाढ झाली होती त्याच्या नावाखाली सरकारनं धोरणं आखली आणि टोमॅटोचे भाव पाडले। सरकारनं टोमॅटोचे भाव जे काही पाडले ते आतापर्यंत वाढलेच नाही। त्यासाठी टोमॅटोचे भाव त्यावेळी पाडताना सरकारनं वेगवेगळा मानसिक दबाव बाजारावर आणला। आयातीचा सुद्धा घाट घातला होता। सरकारचं एकूणच धोरण काही करून टोमॅटोचे भाव वाढू द्यायचे नाही असंच होतं। मग सरकारनं टोमॅटोचे भाव पाडण्यासाठी काय काय केलं? तर टोमॅटोचे बाजारभावाने खरेदी करून ग्राहकांना स्वस्त भावात दिला। मोठ्या शहरांमध्ये किरकोळ विक्रीसाठी केंद्र सुद्धा उभारले। टोमॅटोचे भाव अवास्तव वाढले म्हणून सांगत कारवाईचा बडगा सुद्धा उभारला। तसंच नेपाळमधून टोमॅटोची आयात देखील केली। गेल्या हंगामात तूर उत्पादकांना बाजारात साधा हमीभाव सुद्धा मिळाला नव्हता, पण 2023च्या मध्यापासून तुरीचे भाव वाढायला लागले आणि सरकारनं भाव पडायला सुरुवात केली। मग सरकारनं तुरीचे भाव पाडण्यासाठी काय काय केलं? सरकारनं 2 जून रोजी स्टॉक लिमिट लावलं। 25 सप्टेंबर रोजी साठा मर्यादा कमी केली। 6 नोव्हेंबर रोजी पुन्हा स्टॉक लिमिटच्या मर्यादेत बदल केला। ऑक्टोबर 2021 पासून मुक्त आयात धोरण राबवलं। मागच्या वर्षी मुक्त आयात धोरणाला 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। 28 डिसेंबर 2023 रोजी या मुक्त आयात धोरणाला 1 वर्षाची मुदतवाढ देत 31 मार्च 2025 पर्यंत मुदत दिली आहे। सरकार फक्त तुरीवरच थांबलं नाही, हरभऱ्याचे भाव सुद्धा पाडण्यासाठी सरकारनं वेगवेगळी धोरणं आखली आहे। त्यात महत्त्वाचं धोरण म्हणजे नाफेडनं आपल्या स्टॉकमधील हरभरा बाजारात विकला, कमी भावात विकला। सरकार स्वस्त डाळ सुद्धा बाजारात विकतंय। त्याचबरोबर पिवळा वाटाणा आयातीला सुद्धा परवानगी दिली आहे। आतापर्यंत पिवळा वाटाणा आयातीवर 50% शुल्क होतं, पण सरकारनं 31 मार्च 2024 पर्यंत पिवळा वाटाण्याचे शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे। तसंच मसूरचंही केलं। मसूर आयातीवर 2021 पर्यंत 30% शुल्क होतं, पण आता सरकारनं मसूर आयात सुद्धा शुल्कमुक्त आयात करण्यास सुरुवात केली आहे। एकूणच काय तर सरकारला तूर आणि हरभऱ्याचे भाव पाडायचे आहेत आणि 2023 मध्ये जी धोरणं आखली आहे त्याचाच अध्याय पुढे आपल्याला 2024 मध्ये सुरू असलेला दिसतोय। शेतीमालामध्ये सरकारची जर कशावर विशेष नजर असेल तर तो होता गहू। सरकारनं सुरुवातीपासूनच गव्हाचे भाव कसे कमी राहतील यासाठी प्रयत्न केले। त्यासाठी सरकारनं वेगवेगळे उपाय सुद्धा योजले, धोरणं सुद्धा राबवली। मग ही धोरणं कोणती होती? सरकारनं मे 2022 मध्ये गहू निर्यात बंदी केली होती। त्यानंतर 13 जून 2023 रोजी स्टॉक लिमिट लावलं। 8 डिसेंबरला स्टॉकच्या मर्यादेत कपात देखील केली। तसंच एफसीआयच्या स्टॉकमधला गहू खुल्या बाजारात विकला। ग्राहकांना थेट गव्हाच्या पिठाची स्वस्तात विक्री सुद्धा सुरू केली आहे। सरकार गव्हावर सुद्धा थांबलं नाही। सरकारनं तांदूळ बाजारावर सुद्धा आपला कासरा आखडता घेतला।
तांदळाचे भाव कमी करण्यासाठी निर्यात बंदीसह वेगवेगळे उपाय सरकारनं आखले. मग हे नेमके धोरणं काय होती? सरकारनं सप्टेंबर 2022 मध्ये तुकडा तांदूळ निर्यात बंदी केली होती. 20 जुलै 2023 रोजी बिगर बासमती पांढरा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. तर अर्ध उकडलेल्या तांदळाच्या निर्यातीवर 20% शुल्क लावलं. बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य $950 प्रति टन केलं. आता हे सगळं ऐकल्यानंतर आपलं डोकं नक्कीच चक्रावलं असेल. बरं, ही लिस्ट एवढीच नाहीये. अजून अनेक शेतीमाल आहेत किंवा शेतीमालविषयक धोरणं आहेत की ज्याचा आढावा अजून आपण घेतलेला नाहीये. म्हणजेच काय, 2023 मध्ये सरकारने जे काही धोरणं आखली त्याचा थेट परिणाम आपल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला आणि शेतकरी आर्थिक अडचणीत आले. 2023 संपदा सुद्धा सरकारची धोरणं सुरूच होती आणि सरकारनं 2024 मध्ये सुद्धा आपलं धोरण असंच राहील हे सुद्धा दाखवून दिलं. एकूणच सरकारच्या धोरणांबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच रोज सायंकाळी 8 वाजता आपण